अमरावतीच्या परतवाडा या छोट्याशा शहरातून काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक प्रकरण पुढे आलं. या प्रकरणाचा मुख्य आरोपी आहे अवघ्या 19 वर्षाचा मोहम्मद अयान मोहम्मद तन्वीर. हा परतवाड्यातच राहत होता आणि 11वीत शिकत होता. एक सामान्य दिसणारा हा मुलगा आतून मात्र एक अत्यंत धोकादायक जाळं विणत होता. मुलींना तो प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा. काही जणींचे त्यानं लैंगिक शोषण केल्याचे आरोप आहेत आणि काही जणींना त्याने ब्लॅकमेलिंग सुद्धा केलंय. या प्रकरणात 180 मुलींना फसवलं असल्याचा राजकीय पक्षांकडून त्याच्यावर आरोप होतोय. पोलिसांकडून अजूनपर्यंत अधिकृत आकडा जाहीर झालेला नाहीये. पण फक्त 19 वर्षाचा मुलगा 100 पेक्षा जास्त मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात नेमकं ओढायचा तरी कसा? एवढ्या मुली त्याच्या जाळ्यात सहज फसायच्या तरी कशा? ब्लॅकमेल करायचा म्हणजे तो नेमकं काय करायचं? परतवाडा व्हिडिओ प्रकरणातील A to Z स्टोरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी शिवानी आणि आपण बघताय नवराष्ट्र. हे सगळं प्रकरण सुरू झालं ते एका विकृत स्पर्धेतून. अयान आणि त्याचा मित्र उझैर खान हे दोघंही परतवाड्यातच राहत होते आणि एकाच वयाचे आहेत. त्यांच्यात साधारण 1 वर्षापूर्वी एक घाणेरडी रेस सुरू झाली. कोणाचा बॉडी काउंट जास्त, मुलींशी संबंध ठेवण्यात कोणाचा अनुभव जास्त, अशी ती घाणेरडी स्पर्धा होती. हा त्याच्यासाठी एक कॅज्युअल खेळ होता, पण प्रत्यक्षात हा एक गंभीर संघटित गुन्हा होता, ह्याची त्यांना काहीच तमा नव्हती. अयान आणि उझैर हे इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅट याच्यावर परतवाडा, अचलपूर, अमरावती आणि थेट नागपूर पर्यंतच्या तरुण मुलींना शोधायचे, त्यांना मेसेज करायचे, हळूहळू ओळख वाढवायचे आणि प्रेमाचं नाटक करत त्यांचा विश्वास संपादन करायचे. एकदा मुलगी जाळ्यात आली की तिला भेटायला बोलवायचे आणि भेटीचं ठिकाण ठरलेलं असायचं. चिखलदरा या परिसरातला त्याच्या मित्राचा एक लॉज होता. तिथं त्या मुलींसोबत अश्लील कृत्य करायचे, व्हिडिओ आणि फोटो काढायचे आणि हे व्हिडिओ पुराव्यादाखल एकमेकांना पाठवायचे. एकट्या अयाननं असे 350हून अधिक व्हिडिओ तयार केल्याचा दावा आहे, तर नवराष्ट्र या आकड्यांची पुष्टी अजिबात करत नाही. पुढे या प्रकरणातला सर्वात भयंकर भाग म्हणजे ब्लॅकमेलिंगचं दुष्टचक्र. एखाद्या मुलीचा व्हिडिओ काढल्यानंतर तिला स्पष्ट धमकी द्यायचे की तुझा व्हिडिओ व्हायरल करतो, जीवे मारतो, पण पुढच्या वेळी तुझ्या मैत्रिणीला घेऊन ये. बदनामीच्या आणि या जीवाच्या भीतीनं ती मुलगी पुढच्या वेळी तिच्या एखाद्या मैत्रिणीला घेऊन जायची. मग त्या मैत्रिणीला सुद्धा सापळ्यात ओढलं जायचं आणि हे दुष्टचक्र असंच सुरू राहायचं. त्यामुळेच पीडितांची संख्या इतकी मोठी आहे. 180हून अधिक मुली या जाळ्यात सापडल्या असल्याचा दावा अमरावतीतले काही राजकीय पक्ष करत आहेत. आता हे प्रकरण उघडकीस आलं ते एका अनपेक्षित कारणामुळे. अयान आणि उझैर यांच्यात मागच्या काही दिवसात कशावरून तरी तीव्र वाद झाला आणि तो वाद इतका विकोपाला गेला की उझैरनं अयानला बदनाम करण्यासाठी त्याचे व्हिडिओ व्हायरल करण्याचा निर्णय घेतला. 10 एप्रिल पासून परतवाड्यात हे व्हिडिओ वाऱ्यासारखे पसरत होते. या व्हिडिओमध्ये मुलींचे चेहरे स्पष्टपणे दिसत होते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्या मुलींची बदनामी व्हायला लागली होती. त्या कॉलेजला, ट्युशनला जायला घाबरायला लागल्या. काही मुलींचं घराबाहेर जाणं सुद्धा बंद झालं होतं. अचलपूर, परतवाडा आणि अमरावतीत हळूहळू लोकांच्या मोबाईलमध्ये हे व्हिडिओ पोहोचू लागले आणि हे प्रकरण चव्हाट्यावर आलं. आता हे प्रकरण सर्वात पहिले उघडकीस कसं आलं तर 13 एप्रिलला अमरावतीतल्या एका भाजपच्या प्रवक्त्यानं फेसबुकवर पोस्ट टाकून हे प्रकरण अधिकृतरित्या जाहीर केलं. त्यानंतर राज्यसभा खासदार अनिल बोंडे आणि आमदार प्रवीण तायडे यांनी पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेतली. बोंडे यांनी SP यांना एक पेन ड्राईव्ह दिला, ज्यात 180 मुलींचे 350हून अधिक व्हिडिओ असल्याचा त्यांनी दावा केलाय. हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. आमदारांनी रात्रभर ठिय्या मांडला आणि वातावरण चांगलंच तापलं. पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करत अयानचा मोबाईल ट्रेस केला आणि 14 एप्रिलच्या रात्री कुटुंबासह फरार झालेल्या अयानला त्यांनी अटक केली. त्यासोबतच अयानचे साथीदार उझैर खान, इक्बाल खान, तस्लीम खान, तरबेज खान आणि मोहम्मद साद या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. 15 एप्रिलला नगरपालिकेकडून अयानच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आला. अयानवर भारतीय न्याय संहिता कलम 294, IT कायदा कलम 67, 67A आणि काही पीडिता अल्पवयीन असल्यानं पॉक्सो हा कायद्याअंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. न्यायालयानं त्याला 21 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. SP विशाल आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार अधिकृतपणे आतापर्यंत 18 आक्षेपार्ह व्हिडिओ आणि 39 फोटो समोर आलेले आहेत, तर 8 पीडिता सुद्धा पुढे आलेले आहेत. बदनामीच्या भीतीनं सुरुवातीला कोणीच पुढे येत नव्हतं, पण पोलिसांनी गोपनीयतेची हमी दिली. त्याच्यानंतर मुली बोलू लागल्या.
सायबर तज्ज्ञांच्या मदतीने आरोपींच्या मोबाईलमधला आता डिलीट केलेला डेटा सुद्धा पुढे मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नवराष्ट्राचे अमरावतीचे प्रतिनिधी विक्रम ढोक यांनी दिलेल्या माहितीनुसार या सगळ्यात आणखी एक वेगळं वळण आलं ते म्हणजे अयानचा राजकीय संबंध. तो MIMचा कार्यकर्ता होता. MIMनं जानेवारी 2026 मध्ये त्याला पदावरून काढलं असल्याचं सांगितलंय. पण तोपर्यंत नुकसान झालं होतं. राजकीय पक्षांकडून या प्रकरणाला लव्ह जिहादचा अँगल दिला जातोय, तर राज्य अल्पसंख्याक आयोगानं या प्रकरणात मुस्लिम मुलींचं सुद्धा प्रमाण अधिक असल्याचं आणि त्या बळी पडल्याचा दावा केलाय. त्यामुळे एकाच वेळी हे प्रकरण सामाजिक, कायदेशीर आणि राजकीय अशा तिन्ही पातळ्यांवर धुमसत आहे. अयान आणि उझेर या फालतू पोरांच्या फालतू स्पर्धेतून सुरू झालेलं हे प्रकरण कोणत्या मोठ्या रॅकेटचा भाग तर नाहीये ना, याचं उत्तर आता पोलीस तपासातून पुढे येईलच. पण तोपर्यंत या प्रकरणात अडकलेल्या अनेक मुलींचं आयुष्य या सगळ्या घृणास्पद प्रकारामुळे किती खोलवर विस्कळीत केलेलं आहे हे प्रचंड धक्कादायक. तुम्हाला या प्रकरणाविषयी काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. या प्रकरणातले अपडेट्स जाणून घेण्यासाठी नवराष्ट्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर बघत असाल तर इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.